ते चला मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल आणि थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर लेट कट आणि चौकारानं झाली आहे डावाची सुरुवात. सलामीची जोडी ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला माहिती आहे. सद्दाम और रवीश डोंगरे आणि सद्दाम डोंगरे सद्दाम ढोले ही सलामीची जोडी. आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. एमरोज हा फुल टॉस डावा स्टिकच्या अगदी बाहेर आणि अंपायरचा इशारा. मुन्ना पठाण आज इन ॲक्शन पुन्हा एकदा आणि त्यांच्या सोबतीनं जय पवार JP त्यांचं देखील करूया वेलकम. आज या स्पर्धेमध्ये ते जॉईन होतात काल द्वारलीची क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करून. अंपायरिंग क्षेत्रातील एवन जोडी आणि आधीच्या मॅचमध्ये आपण हॅरीला पाहिलं डान्सिंग अंपायर आणि अभय पाटोळे सर त्यांच्या सोबतीनं होते. ग्रेट बॉल पहिला चेंडू चौकाराला अगदी त्या ठिकाणी फलंदाजाचं पदलालिथ्य होतं, कौशल्य, त्याचं स्किल, टॅलेंट आणि तदनंतर वाईट यॉर्कर भन्नाट वेगाना. वाईट बॉलनंतर एक चांगला बॉल तर गरजेचाच होता आणि अगदी तो आलाय. मागच्या 2 बॉलमध्ये धावा आलेत 5. सुरुवात चांगली झाली आहे कौसागाव संघासाठी. ऑन साईडला फटका चांगला, फिल्डर होते लॉंग ऑफला, मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला गॅप होता आणि त्या ठिकाणी चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. एक दर्जेदार चौकार. रवीश डोंगरे आणि त्याच्या बॅटमधनं या रन्स येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी सध्या तो करतोय. पावर प्ले में जो स्टार्ट चाहिए था टीम कौसागांव बी के लिए वो एक अच्छी शुरुआत यहाँ से रवीश डोंगरे की बल्ले से होते हुई. सद्दाम डोले उसके साथ आया, बहुत बड़े सपने लेकर बीच मैदान के अंदर ये दोनों टीम खेलती हुई. राउंड विकेट सन्मान देण्याचा प्रयत्न आणि अगदी सॉफ्ट हँडनं पुश करायचं होतं. पहिले एक चांगला बॉल येतोय आणि एक चांगला परिपक्व फलंदाज तोच असतो जो अगदी चांगल्या बॉलचा सन्मान करतो आणि ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येतात. ऋषी भोईरला इन ॲक्शन तुम्ही पाहता या टीमच्या माध्यमातनं. मिड ऑफ लाईक खेळाडू आहे. लाईन सुंदर आहे. टप्पा पडल्यानंतर बीट करून जातो हा बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता. मजा आला मॅचला कारण दोन्ही याच बेल्टमधल्या टीम आहेत. अगदी तालुका क्रिकेट आपण पाहतो. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही अर्चित ठाणे टीमला पाहिलं, त्यांना फाईट करत होती भिवंडी बेल्टमधली एक दादा टीम धनेश 11 कुकसे आणि त्या टीमचा दादा जयेश पाटील. त्याची बॅट आज बोलली, अर्धशतक त्यांना झळकावलं तालुका स्तरीय क्रिकेटमधलं आजच्या दिवसातील पहिलं. फाईन लेगला फिल्डिंग थोडीशी खराब, वेळ लागला चेंडू उचलत असताना. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज या ठिकाणी कंप्लीट. एकच धावा आली आहे, सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार केला आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला कंप्लीट. आणि या षटकामध्ये धावा विदाऊट लॉस 10 आफ्टर 1 over 10 विदाऊट लॉस कौसागाव बी. आणि त्यांच्या विरुद्ध टीम जर तुम्ही इन ॲक्शन पाहिली M3 कॉन्क्रीट्स मुंब्रा विरुद्ध कौसा, म्हणजे आपण म्हणू शकतो एक पारंपरिक जुनी लढाई. आणि मुंब्राचं क्रिकेट फार मोठं आहे. या मुंब्रा विभागानं कौसा परिसरानं टेनिस बॉल क्रिकेट जगताला अनेक मोठी स्टारकास्ट दिली आहे. काल उत्तर प्रदेशातनं टीम या मैदानावरती आल्या, त्यांनी देखील सांगितलं मुंब्रा से हम बहुत बड़े ताल्लुकात रखते हैं, यहाँ के क्रिकेटरों से बहुत कुछ हमने सीखा और यही से क्रिकेट सीख के आज हम एक बड़े लेवल पे एक बड़े पैमाने पे क्रिकेट खेळ रहे. आणि त्यामधील एक नाव होतं इम्रान खान, ज्यानं IPL मध्ये सुपर ओव्हर देखील टाकली. क्रिस गेल सारख्या फलंदाजाला त्यांना बाद देखील केलं होतं, त्याची विकेट त्याच्या खात्यामध्ये होती. तो देखील खेळाडू काल या स्पर्धेच्या माध्यमातून इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळाला. अनेक मोठी नावं या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहिली. आदर्श पनवेलनं चांगलं क्रिकेट खेळलं, त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर चांगली कामगिरी स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघानं देखील केली. 6 बॉलमध्ये रन्स करायच्या होत्या, त्या डिफेंड केल्या प्रसन्न पाटीलनं आणि त्यानंतर ती टीम टेबल टॉप करताना पाहायला मिळाली. आजची पहिलीच मॅच धनेश कुकसेचा बोलबाला पुन्हा एकदा राहिला. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम आणि आज विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी अर्थातच खालिंगचा बनस्टोक त्याचा वाढदिवस, त्याला देखील देऊया वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2. अमरीश. अरमान फौजान ढोले यांच्याकडनं एक कॅश प्राईज आहे. एक चौकार किंवा एक षटकार म्हणजे प्रत्येकी जे कॅश प्राईज आहे ते एका चौकार आणि एका षटकारासाठी. चौकाराला 2000 आणि षटकाराला 4000, 5000 आणि हे पारितोषिक आहे सद्दाम ढोलेसाठी आणि ते लावण्यात आलं आहे अरमान फौजान ढोले यांच्याकडून. अरमान फौजान ढोले इनकी ओर से कैश प्राइज है सद्दाम ढोले के लिए. अगर चौका आता है तो 2000 और छक्का आता है तो हर एक 6 के लिए 4000, 5000. याच मैदानावरती कुणाल सर एक पारितोषिक आम्ही पाहिलं होतं. कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी बॅटिंग करत होते. 3 बॉल 3 सिक्ससाठी तब्बल 3 लाखाचं पारितोषिक होतं. 2 बॉल 2 आले होते कृष्णाच्या बॅटमधनं आणि तिसरा हा चौकार आला होता अगदी बाउंड्री लाईनच्या 1 ते 1.5 मीटर आतमध्ये पडला होता आणि ते देखील एक रेकॉर्ड याच मैदानावरती आपण पाहिलं होतं. अनेक साऱ्या विक्रमांना साक्षी देणारा हे क्रीडांगण मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम. और यहाँ से जो मैच का लुत्फ उठा रहा है उन सभी हमारे प्यारे दर्शकों का दिल के गहराई से हम इस्तकबाल करते हैं एनके ग्रुप की ओर से. एनके ग्रुप और इस टूर्नामेंट के जो मुख्य प्रायोजक है नासिर मोहिद्दीन खान बुबेरे साहब, उन्होंने जो सपना देखा और आज जो सपना एक हकीकत का रूप लेता हुआ पूरा टेनिस बॉल क्रिकेट दुनिया की एक बहुत बड़ी टूर्नामेंट कौसागाव चैंपियंस ट्रॉफी 2022 थोडं स्पीडअप करायचं. फास्ट खेळा. 35 मिनिटांमध्ये 6 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. लाईन चांगली आहे. गुडलाईन स्पॉटवरती पिच झाल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता. अंपायरचा इशारा नक्कीच आपण पाहिलं तर आला नाही. याचाच अर्थ चेंडू बॅटचा स्पर्श झाला आणि जर या ठिकाणी कौसागाव बी हा संघ पहिला सामना जिंकतोय तर एन के विला जे एक फार मोठं रिसॉर्ट है अकीब सुरमे साहब का, वहाँ पे तुम लोगों के लिए 1 डे का ट्रिप फ्री में दिया जाएगा. वन ऑफ द पॉपुलर रिसॉर्ट एन के विला और उनके जो ओनर है अकीब सुरमे, उनकी ओर से ये तोहफा आपके लिए अगर या आप मैच जीतते हो तो. माजी नगर सेवक लियाकत ढोले साहब देखिए मैच का लुत्फ उठा रहे एन के विला के अकीब सुरवे वहाँ पे. और ठाणे क्रिकेट के प्रेसिडेंट मेघादादा गोंदले वो भी मैच का मज़ा लेते हैं. उन सभी का इस्तेकबाल करेंगे और चलेंगे फिर एक बार बीच मैदान के अंदर. शॉट ऑफ लेन B2 है बल्लेबाज और यहाँ से देखा जाए तो कमबैक की बहुत ज़रूरत थी और वो वापसी देखने मिली गेंदबाज की ओर से. पहले ओवर में रन बने थे टोटल 10, कौन सी भी विकेट नहीं थी. ऐसा लग रहा था कि पावर प्ले में अभी बहुत सारे रन आएंगे, एक अच्छा स्टार्ट मिलेगा. उसके बाद अगर वापसी देखी जाए तो इस ओवर में बने खाली महज 3 रन और 2 ओवर के बाद स्कोर है कौसागांव बी टीम का बिना कोई विकेट गवाए 13 विदाउट लॉस. दो ओवर का खेल यहाँ से समाप्त हो चुका है. आने वाली बचे और 4 ओवर्स, उनमें रन्स की बहुत ज़रूरत होगी क्योंकि जैसे कप्तान ने कहा फील्डिंग करने वाले कि हम 5-6 ओवर में कम से कम पहला प्रेशर बनाएंगे, 3 या 4 से ज़्यादा विकेट कैरी करने की कोशिश करेंगे और एक जो प्रेशर बनेगा उसका एक बेनिफिट ऑफ मार्जिन 1.5 ओवर में मिल सकता है और 50 या 55 के नीचे हम रखने की कोशिश करेंगे कौसागांव बी टीम को. और वो गेम प्लान यहाँ से देखा जाए तो सफल होता हुआ. 2 ओवर के बाद 13 बिना कोई विकेट गवाए बल्लेबाजी हो रही है कौसागांव बी टीम की ओर से. आने वाली और 4 ओवर का खेल बचा है और गेंदबाजी के लिए पावर प्ले समाप्त होने के बाद ओवर नंबर 3 में इनवाइट किया है कप्तान ने ताहिर इस गेंदबाज को. फील्ड अगर यहाँ से देखी जाए तो एक डीप में बैकवर्ड स्क्वायर ले गया, डीप में मिड विकेट, एक लॉन्ग ऑन
और लॉन्ग ऑफ पे एक खिलाड़ी और एक एक्स्ट्रा कवर पे सेट किया है। बहुत अच्छी गेंद अपील हुई, बल्ले और गेंद का ऐसे कोई संपर्क हाँ जी बना है, तो विकेट मिलेगी पहली गेंद के ऊपर। और ये पहला धक्का कौसागांव बी टीम के लिए लगता हुआ, और बल्लेबाज बीच मैदान से अंदर बाहर होते हुए रवीज। पहली विकेट गवाई आहे कौसागाव बी टीमने। तर अनेक प्रेक्षक हिंदी देखील आहेत, त्यामुळे समालोचन हिंदी मराठी आपण दोन्ही लँग्वेजमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय। कॉमबॉक्समध्ये इम्रान आहेत आमच्यासोबत आज स्कोरर, आणि त्या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं निहाल म्हात्रे जे पालगावचे एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबरीनं तितके चांगले गुणसंख्याक लेखक। नवीन फलंदाज नंबर 3 वरती फहीम बागा, उसका जो पेट नेम है वो बागा, प्यार से उसे बागा कहा जाता है कौसा में। आणि आज कौसा गावासाठीच त्याला खेळायचं आहे, मात्र संपूर्ण प्रेक्षक वाट पाहतात इम्रान, आणि नक्कीच ती वाट पाहिली जाते की समर ढोले फलंदाजीसाठी कधी येणार, क्योंकि बहुत बड़ा नाम है इस एरिया का समर ढोले। केतन मात्रे के डायड फैन है और उनके जैसी बल्लेबाजी वो करते हैं, बहुत सारे रिकॉर्ड है उनके नाम पर। आज वो फिर एक बार देखने मिलेंगे उनके बल्ले से या नहीं, उनकी बल्लेबाजी आएगी भी नहीं, ये भी बड़ा सवाल है रफीद भाई। समर ढोले की राह सभी देख रहे हैं, हमें लगा था रफीद भाई आप भी इन एक्शन हो गए, लेकिन बहुत ही बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर है इस पूरी प्रतियोगिता की, और बेखूबी उसको अंजाम देते हुए जरूर एक कामयाबी की ओर चल रही है रफीद भाई टूर्नामेंट। और इसमें आपका जो योगदान रहा है पहले दिन से, पहली गेंद से, वो बहुत लाजवाब है। आसिफ ढोले उनका भी नाम लेना होगा, और इन सब के पीछे इनके ग्रुप है यूथ ऑफ कौसागांव है, और नासिर जी मुद्दीन खान बुबेर हैं वो भी हमारे साथ है, इसलिए टूर्नामेंट बहुत खास है। हलक्या हातानं ड्राईव्ह केलं होतं, एक सिंगल त्या ठिकाणी मिळणार। न्यू बॅटर एंटर झाला आहे नंबर 3 वरती, त्याचं अकाउंट ओपन झालं आहे एका धावेनं, आणि टीमची टोटल अगदी एक सध्या आपण पाहिली तर अडचणीत आहे कौसागाव बी टीम। शॉट ऑफ लेन ऑन साईडला उडवला, लॉंग ऑनला फटका, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि टिपला मुद्दसीरनं एक चांगला झेल, आणि संपलाय फलंदाजाचा खेळ। विकेट मिळते गोलंदाजाला दुसरी, आणि धक्का लागलाय कौसागाव बी संघाला हा दुसरा। सद्दाम ढोले बॅक टू डगआउट, त्यांच्यासाठी कॅश प्राईज होतं प्रत्येक चौकाराला 2000, षटकाराला 5000, मग ते एकही चौकार एकही षटकार त्यांच्या बॅटमधनं नाही आहे। दोन धावेची पॅनल्टी कौसागाव बी टीमला, आणि याचं कारण त्यांचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे, आणि गणेश म्हात्रे यांचं आगमन झालं। आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये पार्क करा। न्यू बॅटर आसिम ढोले, फार चांगली गोलंदाजी होती आहे ती, म्हणजेच ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज ताहिर। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक इम्रान ताहिर आपण पाहता, त्याचं सेलिब्रेशन पाहण्याजोगं असतं, हा फटका पाहण्याजोगा आहे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवला आहे, आणि हा येतो एक दर्जेदार षटकार, आणि या षटकाराच्या मदतीनं जो दबाव बनला होता त्याचं उत्तर या ठिकाणी दिलंय, आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक अगदी वेगानं फ्लॅ होतं 20 या आकड्यावरती। धनेश 11 कुकची टीम कुठेही जायचं नाहीये, चालू सामन्यातील विजेता टीम त्यांना फाईट करेल, विनर, आणि तदनंतर लूजर त्यांच्यामध्ये मॅच होईल, त्यामधून जिंकणारी टीम। गणेश म्हात्रे यांचं आगमन झालं, ज्यांनी ग्रामीणचे संघ आपल्याला मॅनेज करून दिले। बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर
खोलवा टप्प्याचा बॉल अगदी समोरून स्विंग केला, यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला हवं. अगदी यष्टांना खेटून कॅरी करत असताना बॉल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहता मोहम्मदला, जे कॅप्टन आहेत टीमचे. अगदी ज्यावेळी टॉससाठी आले पॉझिटिव्ह माइंडसेट त्यांचं होतं. क्लीन बोल्ड फलंदाज बाद आणि ओव्हर हॅट्रिक ताहिरनं पूर्ण केली आणि ताहिरच्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर त्या थांबलेत 20 या आकड्यावरती 2-0. झैद खान बुबेरे त्यांचं आगमन झालं कॉम्बॉक्समध्ये. एक हँडसम पर्सनालिटी कौसा गाँवमधील. स्वागत है जहर भाई आपका भी. उनकी ड्रेसिंग रफीद भाई हर दिन देखने लायक बनती है और आज तो सेमीफाइनल डे, कल फाइनल का डे, तो बात देखने वाली होगी. और जिस खिलाड़ी का इंतज़ार कर रही थी पूरी यहाँ की पब्लिक, समर ढोले. अगदी जर आपण कुणासर म्हणालो ना, भिवंडीमध्ये जसा जल्लोष भावेश पवारसाठी होतो, डोंबिवलीमध्ये केतन म्हात्रेसाठी, तसंच कौसामध्ये समर ढोलेसाठी. इथल्या विभागामध्ये फॅन फॉलोविंग समर ढोलेची फार मोठी आहे. ऑल द बेस्ट समर. आणि समर ढोलेला एका षटकारासाठी 500चं कॅश प्राईज. झैद खान बुबेरे त्यांच्याकडून आहे. ऑल द बेस्ट समर. समर जेव्हा जेव्हा वागण संघाच्या पाठीमागे असतो, केतनच्या सोबतीने असतो, तेव्हा तेव्हा फार वेळा सांगत असतो मैंने ये रिकॉर्ड किया, मैंने वो रिकॉर्ड किया. आज वो देखने मिलेगा. आणि केतन मात्रे देखील मॅचला एन्जॉय करतात आणि केतन मात्रे यांच्याकडनं देखील एक कॅश प्राईज आहे. समरनं जर 3 बॉल 3 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज समर ढोलेसाठी. समरसाठी पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी फार मोठा होतोय. व्हायच्या समोर डोळ्याच्या बॅटमधनं किती रन्स येतील धावांची तर गरज आहे. 3 ओव्हरमध्ये फक्त 20 झालेत. कौसागाव बी टीम इन ॲक्शन आहे. अगदी एक मोठ्या लेवलला तुम्ही आज खेळता. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 3 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राईज. आणि फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर 8 व्यावसायिक संघांना आपण इन्व्हाइट केलं आणि त्याचबरोबरीनं 8 तालुकास्तरीय टीम्स इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सेमीफायनल्स, फायनल्स आणि ग्रामीण फॉर्मॅटमधनं जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी गावदेवी खाडी आणि त्यांच्या सोबतीनं जोया 11 गेसर या 2 टीमनं टेबल टॉप केलं आहे. आणि सेकंड डे आपण जर ग्रामीण फॉर्मॅट पाहिलं तर सोनापाडा आणि त्यांच्या सोबतीनं चेंज द गेम वडवली ब या संघानं टेबल टॉप केलं आहे. म्हणजे त्या 4 टीम्स, त्यांच्यामध्ये 2 सेमीफायनल, ग्रामीणची एक फायनल. आणि कालच्या दिवसामध्ये आदर्श पनवेल आणि त्यांच्या सोबतीनं गावदेवी गावठाण या 2 संघांनी टेबल टॉप केलं तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये. त्यांच्यामध्ये एक आपल्याला क्वार्टर फायनल नक्कीच पाहायला मिळाली आणि सुपर 4मध्ये ते इंटर झालेत. सेमीफायनल एक त्यांच्यात रंगेल. आणि आजच्या दिवसामध्ये ज्या 2 टीम टेबल टॉप करतील त्यांच्यामध्ये तालुकास्तरीय मधली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज. राधे आलाय, हलक्या हातानं सन्मान देण्याचा प्रयत्न. समर ढोले दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी तुम्ही पाहता आसिम ढोले, आसिम सुरमे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, अडचणी त्या टीम. 3 ओव्हरमध्ये फक्त 20. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. एक सिंगल तर जरूर मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं शेतक्षक चाललेत फार वेगानं. अगदी सहज बॉल त्यांनी कॅरी केलाय आणि एका सिंगलच्या मदतीनं टीम पुढे सरकती आहे. 21 धावा धाव फलकावरती. धावा धाव फलकावर. समर ऑन स्ट्राईक नाव. 21 लॉस ऑफ 3. मागच्या ओव्हरमध्ये मॅचला कलाटणी आली. समोर ढोले स्ट्रायकर इनला बॅटन पॅडमधनं फटका आपण पाहिला तर खोदून काढायचा होता. 1 धाव मिळेल. अकाउंट ओपन झालं समरचं.
अगर समर ने पहले गेंद पे छक्का मारा, यहाँ से जब उसको स्ट्राइक मिलेगी तो केतन मात्र की ओर से उसको एक ट्रीट दी जाएगी, जो चाहे वो उस होटल में। और अगर सेकंड सिक्स आएगा तो 2000 का कैश प्राइज ठाणे का वंडर बॉय केतन म्हात्रे उसकी ओर से दिया जाएगा. हा षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं धाव फलक पुढे सरकेल आणि षटकार ठोकणारा फलंदाज होता ज्याच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार आला आशिम सुरमे. त्याच्या बॅटमधनं आला एक बिग हिट आणि धाव फलक 28-28 वरती. कौसा वर्सेस मुमरा M3 कॉन्ग्रॅट्स विरुद्ध कौसागाव बी यांच्यामध्ये हे बॅटल रंगतं. 7 षटकांची मॅच वय थोडासा जास्त जातो. लक्ष असू द्या मुन्ना पठाण सर, जय पवार सर, आपल्याकडे तो ऑफिशियल ते राईट्स आहेत की तुम्ही टीमला पॅनलाइज करू शकता. जो 35 मिनिटापेक्षा जास्त वेळ फिल्डिंग करणारी टीम घेतीये. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर आहे. शॉर्ट ऑफ लेन, वन मोर बिग हिट, लॉंग ऑनला मात्र फटका फसलाय. डाऊन दी बॉल फील्ड घेतलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. क्विक रिप्लाय, विकेट डाऊन. चौथा धक्का. फोर्थ विकेट डाऊन. न्यू बॅटर राजू. अगदी जे सगळी आमची ऑफिशियल मॅनेजमेंट कमिटी आहे ती इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. तालुका स्तरीय क्रिकेटमध्ये ते देखील म्हणजे क्वालिटी आहे या सगळ्यांमध्ये. आणि क्रिकेट टेस्ट सांगता ना हारना ज़रूरी है ना जीतना ज़रूरी है, बस मैदान के अंदर डटे रहकर संघर्ष करना वो भी बहुत ज़रूरी है. आणि जर तुम्ही फाईट करता तर मात्र तुम्ही योद्धा आहात, मात्र जर तुम्ही घुटणे टेकता तर मात्र पराभव अटळ आहे. त्यामुळे तुम्हाला लढायचं आहे. समोर डोले ऑन स्ट्राईक नाऊ. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर आहे राधे. समोर डोलेच्या बॅटमधनं ऑफ ड्राईव्ह, बॉल चालला लॉन्ग ऑफला. समोर डोले वो बात नहीं है आपके बल्ले में जो आपके बातों में होती है. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. आणि आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29. क्योंकि एक किस्सा समर का मैं ज़रूर बताना चाहूँगा. समर जब बगलन में आए थे हमारे मैदान के ऊपर तो हमने रिक्वेस्ट की समर की आइए आप खेलिए. हमारे पास 3 या 4 गेंदें थी, वो भी नहीं थी. समर ने हमें जवाब दिया कि मैं खेलूँगा तो आपकी गेंदें गुम हो जाएंगी. तो मुझे सच में लगा था कि समर एक अच्छा क्रिकेटर होगा, लेकिन अगर यहाँ से फ़िलहाल देखा जाए तो इसलिए मैंने कहा कि जो बातें उसके बातों में है उसके बल्ले में फ़िलहाल तो नहीं है. इन सभी चीज़ों का अगर जवाब देना तो कम से कम 2 या 3 छक्के आने बहुत ज़रूरी होंगे. बॅट स्विंग, बॅटचा फ्लो पाहिला तर आतापर्यंत त्या प्रश्नांची उत्तर आली नाही आहेत. बघूया, वेळ आहे अजूनही. आय सेटल होण्यासाठी कदाचित त्याला वेळ लागत असेल. कदाचित तो T20 किंवा 50-50 मॅचचा स्पेशलिस्ट बॅटर असेल. मग ते हे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे 6 ओव्हरचं. तिथे कमबॅक होणं फार गरजेचं आहे. आणि समर ढोले यांचे पिताश्री ते देखील मॅचला एन्जॉय करतात. लियाकत ढोले जो माजी नगरसेवक आहेत, तो चाचा जरूर यहाँ से अगर समर के बल्ले से कुछ स्ट्रोक आएंगे तो वो भी बहुत खुश होंगे, क्योंकि उन्होंने भी एक ज़माना जो क्रिकेट का था कौसा के लिए बहुत लाजवाब क्रिकेट उन्होंने खेला है. तो आज उनके भी सपने होंगे कि अपने लाडले से बल्ले से कुछ बड़े स्ट्रोक जरूर आए. समर डोले ऑन स्ट्राइक. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 अमरेश. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. बीट झालेत समोर डोले. चेंडू बॅटचा संपर्क नाही. आणि लगातार जर 3 चेंडू आणि 3 षटकार आले तर समोर डोलेसाठी देखील 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि त्याचबरोबरीने एक षटकार आला तर प्रत्येकी षटकाराला 500चं कॅश प्राईज जैद खान बुबेरे, एक हँडसम पर्सनॅलिटी, त्यांच्याकडून दिलं जाईल. शुभम पवार यांचं आगमन झालं. या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. शुभम पवार आले आणि आधी त्यांनी जय पवारला विचारलं. जे पवार काहीतरी नातं जरूर असेल. एक सिंगल मिळते मुन्नाबाय
आणि एका सिंगलच्या मदतीने लेग बाईटचा हा इशारा आणि धावफलक एकने पुढे सरकत आहे. म्हणजे मागचे 2 चेंडू समर निर्धाव खेळलाय, कोणतीही रन नाही आहे. त्याआधी जर आपण पाहिलं समर डोलेच्या बॅटमधनं 2 सिंगल्स पाहायला मिळालेत. बॉल तयार, धावफलक 3-0 ओव्हर नंबर सुरू 5. कोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बीट झाला. बॅट चेंडू बॅटचा संपर्क ठीकसा झाला नाही आहे आणि एकच धाव फक्त मिळते. आज जर आपण पाहिलं तर फ्रायडे आणि अगदी आपण म्हणू शकतो की आज या सगळ्या आपल्या मुस्लिम बांधवांसाठी एक आनंदाचा दिवस, क्योंकि आज देखा जाए तो जुम्मा है. आप सभी को जुम्मा मुबारक हो भाई लोग. बॉल तैयार, बॉलिंग ट्रॅकवर समर ढोले. ग्रेट बॅटिंग समर. प्रतिस्पर्धी टीमसाठी तो चांगला खेळतोय, ऑपोजिट साईडसाठी. मागच्या 7 बॉलमध्ये समोरच्या बॅटमन आले धावा 2. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पूर्णपणे कौसागाव बी जी टीम आहे ती अगदी अडचणीत आहे. कौसागाव संघासाठी तुम्ही खेळता तर मग एक चांगली बॅटिंग फार गरजेची असेल. फायनली एक सिंगल समर डोलेच्या बॅटमधनं ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप आहे, थ्रो आलाय, फलंदाज बाद. नॉन स्ट्रायकर एंडला रन आउट आणि लागलाय हा धक्का टीम कौसागाव बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. अगदी उन्हाचं प्रमाण फार मोठं, तर मग आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, कधी तुम्हाला पाणी हवं असेल तुम्ही मागत चला. आणि नुकतंच आपण पाहिलं जेपीच्या बॅटमधलं अर्धशतक नाबाद. नक्कीच त्यानं त्या धावा बनवल्या. 18 चेंडूंचा सामना करत 52 धावा. कौसा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धनेशिलोन कुक्से संघाचा एक सितारा आणि भिवंडीच्या क्रिकेटचा अर्धशतकांचा राजा जयेश पाटील त्याच्या बॅटमधनं त्या रन्सला. फार मोठं नाव आहे जयेश पाटील. धनेशिलोन कुक्सेसाठी अनेक वर्ष त्याची जी कामगिरी आहे ॲज अ स्कीपर, ॲज अ लीडर, ती फार मोठी राहिली आहे. नंतर विवेक शिलाचा स्पेल, किरणचा स्पेल थोडासा नंतर महागडा ठरला. मग त्यावेळी मॅच पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आली होती. मग आता भाया पाटीलचा जो संघर्ष होता तो अगदी पाहण्याजोगा होता. एक यंगस्टर क्रिकेटर, आणि ती चर्चा करत होतो आम्ही कॉम्बॉक्समध्ये की आज यांना भायाला संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि ते त्यानं करून दाखवलं. हरला जरी संघ अर्चित ठाणे, मग आता लढला कसं या गोष्टीचा विचार करण्यास त्यांनी भाग पाडलं टीम धनेशिलोन कुक्सेला. कारण 5व्या ओव्हरमध्ये मॅच ऑन झाली होती. नंतरच्या काही रन्स हव्या होत्या. 8 बॉलमध्ये 26 तिथे मागे पडली टीम आणि तो सामना जिंकला. हिमांशूनं चांगली गोलंदाजी केल्यानंतर धनेशिलोन कुक्से टीमनं नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता संघ त्यांना फाईट करेल. पाहिजे आज वाढदिवसाची गोड भेट विवेक शिलारला एक विक्ट्री म्हणून इथे धनेशिलोन कुक्से टीम देण्याचा प्रयत्न करणार का. बॉल तयार, अंतिम षटक आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 31 आफ्टर 5 ओव्हर 31 म्हणजे 30 बॉलमध्ये आलेत 31. नवीन गोलंदाज झाला अकबर. बॅटची बाहेरची कडा. त्या डावामध्ये आतापर्यंत पाहिला ना तर फक्त एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तो षटकार आला होता फलंदाज फहीम बागा अँड असीम सुरमे त्यानं देखील एक षटकार लगावला. गणेश म्हात्रे मैदानाचा फेरफटका मारतात, मॅनेजमेंट करतात. समोर डोले आता जरी चौकार आला ना तरी माझ्याकडनं 500. हार्ड लक. फायनली समोर डोले 10 बॉल 3 रन. ग्रेट बैटिंग भाई. जैद खान बुबेरी की ओर से हर छक्के के लिए 1000 का प्राइज, और वो प्राइज है उमेर ढोले, जैद खान बुबेरी की ओर से. उन्हें भी पता है उमेर ढोले को, उमेर बुबेरी को कि अभी समर के लिए लगाया था, उसके बल्ले से तो नहीं आया, तो चले देखते हैं इसके बल्ले से तो आएगा. व्हाईट बॉल. जय पवारांचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होणार. अतिरिक्त धावेनं धावफलक 34. केतन म्हात्रे फार खुश आहेत समोर डोलेची बॅटिंग पाहून. एन्जॉय करतात ते त्याच्या मॅचला.
खोलवा टप्प्याचा बॉल डीपमध्ये चालला लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. बड़ी मछली शायद फंस चुकी है जाल में. समर ढोले की विकेट यहाँ से खतरे में. ये बहुत बड़ा खतरा होगा कौसागांव बी टीम के लिए. थर्ड अंपायर मैच रेफरीज के पास हमें जाना पड़ेगा और वहाँ से देखा जाए क्या डिसीजन आएगा. रफीक भाई आइए कॉम बॉक्स में, आपके लिए एक सवाल है, थोड़े से ज्वाइन हो जाए हमारे साथ. बहुत सारी मेहनत आप सभी ने की है. और रफीक भाई एक ही सवाल है छोटा सा, समर ढोली की बल्लेबाजी देखकर आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा. समर ढोले हमारा युवा प्लेयर है और ऐसा ही आगे नाम बढ़ाते रहे. उलटी आउट. समर ढोलेची विकेट जाती आहे. फार मोठा धक्का कौसागाव बी टीमला. अनेक पारितोषिक होती समरसाठी. टार्गेट फारसं मोठं सेट झालं नाहीये. टॉस जिंकून अगदी बेधडक कॅप्टनना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. काही हरकत नाही, अजूनही इतना वेळ आहे. 1 ते 2 मोठे फटके आले. तुम्ही 40च्या 42च्या पुढे जाऊ शकता. ते देखील एक फायटिंग टोटल असू शकेल, कारण गोलंदाजी चांगली केली आहे समोरच्या टीमनं, तर तुम्ही देखील ते काम करू शकता. न्यू बॅटर कोण इंटर होणार? जरा फास्ट, बी फास्ट गाईज. जमीर सुरमे न्यू बॅटर. उमर सुरमे ने अगर 3 गेंदों में 3 छक्के लगाए तो उनके लिए 3000 रुपये का कैश प्राइज है फाइक ढोले की ओर से. और फाइक सुरमे इनकी ओर से भी 2000. टोटल 5000. अच्छी गेंद थी, बल्ले को किस करती हुई कीपर की हाथ में, और यहाँ से और एक विकेट. तो उछल में आया. बस यही चल रहा है बीच मैदान के अंदर. लेट यासीन अब्दुल लतीफ सुरमा स्टैंड. वहाँ से दर्शक मैच को एंजॉय करते हुए. मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम कौसा, कौसा की ये शान. और यहाँ से एक बेहतरीन प्रतियोगिता. आज देखा जाए तो बहुत बड़ी बड़ी टीमें और बहुत बड़े बड़े नामचीन प्लेयर्स यहाँ से खेलते देखने को आपको मिलेंगे. एक नामांकित टूर्नामेंट काय असते अगदी त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. जर तुम्ही ऑनलाईन मॅच एन्जॉय करताय तर तुम्हाला असं वाटेल की 7 ते 8 वर्षांचा एक मोठा अनुभव आहे सगळ्यांकडे. आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वसीमला तुम्ही पाहता. मुंब्रा क्रिकेटचा हुंडो म्हणून त्याची ओळख आहे आणि फार मोठं नाव आहे. हलक्या हातानं सन्मान द्यायचा होता, अडवला बॉल फॉल्ड. अन्यथा बॉल सहज बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल होणार होता. रनआउटची अजून एक विकेट आणि 1 रन शॉट, म्हणजे एकही धाव या ठिकाणी नाही आहे. म्हणजे त्या दुसऱ्या धावेसाठी निघाले, ती पूर्ण करताना कॅप्टननंच 1 रन शॉट टाकली आणि त्यांची विकेट देखील जाते रनआउटच्या स्वरूपात. लागला हा धक्का आणि षटकाचा खेळ संपला आहे. 6 आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आफ्टर 6 ओव्हर 35 आणि 36 लक्ष. नेक्स्ट मॅच धनेश्वर कुकसे टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेता टीम त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पेनल्टी देखील आहे 2 रनची. ती ज्यावेळी बॅटिंगसाठी प्रतिस्पर्धी टीम उतरेल त्यावेळी आपण 1 ओव्हरनंतर ॲड करू. म्हणजे 36 धावा करायच्यात, त्यामधून तुम्हाला आता जवळजवळ 34च करावा लागतील, कारण 2 रन पेनल्टीच्या ऑलरेडी तुमच्या धावफलकावरती 1 ओव्हरनंतर आम्ही ॲड करू. आणि मॅचला ज्यावेळी होईल सुरुवात त्यावेळी कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस. आणि ऐकूया आता आपण आवाज भागेश म्हात्रे, व्हॉइस ऑफ मलंगड, त्यांचा आवाज कॉम्बॉक्समध्ये. मुन्ना आणि जय फार खुश आहे. याचं कारण आमचे अंपायर्स समजू शकतील. 6 ओव्हरची मॅच, 36चं लक्ष. ऑल द बेस्ट कौसागाव. इथनं देखील फाईट तुम्ही करू शकता, कारण लक्ष कोणत्याही क्रिकेटमध्ये छोटं मोठं नसतं. फक्त फाईट जो मोठी करेल तो जिंकू शकतो. आणि एकच इथनं सांगेल कौसागाव बी टीमला, जितना कठिन संघर्ष होगा जितनी दोस्तों उतनी शानदार होगी.
ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. मॅचला होईल सुरुवात. कॉम्बॉक्समध्ये करूया बदलाव आणि ऐकूयात आपण भागेश म्हात्रे यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्समधून. थँक्यू ओमी. ओमकाराचा आवाज नक्कीच तुम्ही ऐकला. 34 टार्गेट आहे. सुरुवात जरूर चांगली झाली नाही, कारण समरला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खूप काळ पाहिलं त्याच्या बॅटमधनं चांगल्या धावसंख्या बनल्या गेल्या नाही. तब्बल 10 चेंडू नक्कीच डॉट खेळला गेला, परंतु हरकत नाही आहे, कारण सुरुवातीला जर आपला संघर्ष कमी झाला ना तर खऱ्या अर्थाने आपली ती यशाची पायरी असते. ज्या प्रकारे थॉमस अल्वा एडिसन 99 प्रयोग त्यांचे फेल झाले, 100वा प्रयोग त्यांनी सक्सेसफुल केला आणि आज संध्याकाळ झाल्यानंतर त्याच बल्बाच्या माध्यमातून आपण घरामध्ये उजेड पाहतो. अमिताभ बच्चनचं सुद्धा नक्कीच 10 मूवीज फ्लॉप झाले होते. त्याच्यानंतर त्यांनी सर्व ज्या मूवीजमध्ये खरं तर प्रदर्शन दिलं ना त्या सर्व मूवीज सुपर डुपर हिट होत्या. जमशेदजी टाटा हे नक्कीच नाव तुम्ही ऐकलंच असेल. 1903 रोजी ताजमहल हॉटेलची खऱ्या अर्थाने त्यांनी बांधणी केली गेली आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर पूर्ण जगभरात ताजमहल हॉटेल हे नाव खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. प्रसिद्धी जेव्हा जेव्हा आपल्याला कमी मिळते ना तेव्हा खऱ्या अर्थाने स्वतःला नाराज कधीच समजू नका, कारण गुगल पेच्या एका रिवॉर्डवरती बेटर लक नेक्स्ट टाईम असू शकतो. तर आपल्या आयुष्यामध्ये तसंच असतं, काही गोष्टी हार पत्कराव्या लागतात आणि खऱ्या अर्थाने अपयशातून यश आपल्याला काढावं लागतं. 34 टार्गेट आहे. पाहूया हे 34 टार्गेट किती षटकामध्ये कंप्लीट होतं. परंतु क्रिकेटमध्ये ना कोणत्याही धावसंख्या तुम्हाला प्रेडिक्शन देऊ शकत नाही, प्रेडिक्ट करू शकत नाही की एक स्पेसिफिक आकडा तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल. 34 ह्या धावसंख्या कशा कंप्लीट होतील त्या अनुषंगाने बॅटिंग केली, 33 धावसंख्या बनवल्या, 34 धावसंख्येचं टार्गेट आणि आता आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे या 34 धावसंख्या कंप्लीट करण्यासाठी. वसीम आणि समवेत जर आपण पाहायला गेलं तर मॅफम वाकळन, ऋषी भोईर, ग्रामीणचा चिता खऱ्या अर्थाने दुसरा ओळखला जाणारा हा खेळाडू ऋषी भोईर आहे. वसीम होंडो खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती जर पाहिलं गेलं ना तर हे नाव चर्चेत राहिलेलं आहे. याच क्रीडांगणावरती मॅन ऑफ द खऱ्या अर्थाने सिरीजची बाईक नक्कीच त्याला मिळाली होती. फायनल आणि सेमीफायनलमध्ये अर्धशतकी खेळ करणारा खऱ्या अर्थाने हा खेळाडू आहे. परंतु त्याच्यासमोर ना अगदी छोटंसं टार्गेट आहे. त्याच्यासमोर विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. 33 धावसंख्येचा टार्गेट, तो टार्गेट तुम्हाला नक्कीच वाचवायचा आहे. त्याच्यासमोर ऋषी भोईर आहेत. ज्या अर्थाने मॅच सुरू होण्या अगोदर खऱ्या अर्थाने केतन म्हात्रे असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर आमचे गणी बाह्या असतील, यांच्याशी चर्चा त्यांची झाली की चांगला खेळ करायचा आहे, समोरच्या टीमकडे टार्गेट जर चांगलं रचायचं असेल तर तुला चांगलं खेळायचं आहे. त्या अनुषंगाने आपला ड्रेस कोड त्यांनी परिधान केला गेला. जशी त्यांच्या वाटेला बॅटिंग आली, बॅटिंग करण्यासाठी खऱ्या अर्थाने आता 34 धावसंख्येचा टार्गेट ना कंप्लीट करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने ऋषी भोईर आणि मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला आहे. पहिलाच बॉल घेऊन बॉल तयार. ओव्हर द विकेटने जास्त फोर्स नव्हता या चेंडूवरती. लॉंग ऑनला प्रोटेक्शन त्या ठिकाणी अलोंग द कार्पेट मिसफील्ड झाली थोडीशी. माहिती आहे की आधीच 33 धावसंख्या बनल्या, 34 धावसंख्येचा टार्गेट आहे, तर इथनं मिसफील्ड ना तुम्हाला कमी करावे लागतील. पहिल्याच बॉलवरती मिसफील्ड झाली, सिंगल कंप्लीट झाली होती, परंतु जशी मिसफील्ड झाली कॉल झाला गेला की या 2 धावसंख्या कंप्लीट होऊ शकतील. दोन्ही फलंदाजामध्ये कॉल झाला की 2 धावसंख्या कंप्लीट होऊ दे. 2 धावसंख्या झाल्या कंप्लीट आणि 2 धावसंख्येने टीमला खऱ्या अर्थाने आकार देत असताना यावेळेला दुसरा बॉल ऑन साईडला खेचला गेला. फिल्डर त्या ठिकाणी वळतात, सरळ रेषेत व्ही शेपमध्ये थांबले गेले थोडेसे, त्यांच्या पुढ्यात पडण्यात आला बॉल. एका टप्प्यावरती चेंडूला उचलला गेलाय. नॉस्ट्रेकेंडवरती फेकी गोलंदाजाकडे आणि या बॉलवरती आली सिंगल. जेल अगदी हवेमध्ये संचार करत होती, जेल स्वीकारू शकले नाही, थोडेसे पुढे आले जेलच्या आणि खरं तर एका धावसंख्येने टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती ऋषी भोईर गेला. स्ट्रायकर एंडवरती स्वीप असेल, त्याच्यानंतर पॅडल स्वीप असेल, अशा फटक्यासाठी
जाणला जाणारा खेळाडू सेन्सिबल. पहिल्याच बॉलवरती अटॅक नाही आहे, कारण त्यांनाही माहिती की 34 धावसंख्येचं टार्गेट अगदी छोटं आहे आपल्यासमोर. त्या अनुषंगाने थोडेसे थांबले गेले, बॉलला फक्त दिशा दिली. एक सिंगल अजूनही कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 4. रिव्हर्स खेळायचा होता. मन बनवलं होतं आधी की शॉर्ट ऑफ लेन बॉल जेव्हा आपल्यासमोर येईल तेव्हा रिव्हर्स आपल्याला खेळायचं आहे. बॉलची गती स्लोवर होती, जास्त नव्हती गतीने बीट केलं गेलं नाही, परंतु फटक्याने जरूर बीट केलं गेलं फलंदाजाला. षटक क्रमांक पहिला आहे फहीम खान. ओव्हर द विकेटने थांबून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला वेधायचं होतं परंतु वेधलं गेलं. लॉंग ऑनला हा बॉल सरळ तुम्हाला पाहायला मिळतोय. मिसफिल्डच्या माध्यमातून येतो हा चौकार. पाच चेंडू समाप्त झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर पूर्णपणे 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका नव्हता. महागडं ठरवायचं होतं फहीमला, महागडं ठरवलं गेलं. आघाडीला जात असताना 34 धावसंख्येचं जे टार्गेट आहे ते सरळ आपल्याला पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरवायचं आहे, ते जाणलं गेलं त्या ठिकाणी फलंदाजाने आणि पहिला चौकार आलाय. पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅकलिपला खाली घेतला, ऑन साईडला खुळ क्षेत्र, काऊ कॉर्नरला सर प्रेक्षकांमध्ये बॉल सीमारेषे पार लागोपाठचा हा दुसरा चौकार. दुसरा चौकार आलाय. याच्या अगोदरचा चौकार सुद्धा बॅकलिपला खाली घेऊन खऱ्या अर्थाने फटका खेळला गेला होता. ज्या ठिकाणी फिल्डर होते मिड ऑनला, त्यांना बेदून हा बॉल लॉंग ऑनला पाहायला मिळाला आणि जशा प्रकारे पुन्हा एकदा लोबो फुल टॉस आला ना, तीच केलं गेलं. अगदी खुळं क्षेत्र होतं, डीप काऊ कॉर्नर, त्या काऊ कॉर्नरच्या अगेन्स्ट नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि या 2 चौकाराने टीमची धावसंख्या डबल पोहोचत असताना 12 ऑन बोर्ड 12 या आकड्यावरती. त्यांनाही माहिती आहे 6 षटकांची मॅच आहे, 34 धावसंख्या बनवायच्या आहेत. अगदी कासवाच्या रीतीने जरी आपण धावसंख्या बनवल्या गेल्या तरी या धावसंख्या होऊ शकतील. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना असे असंख्य सारे रेकॉर्ड आहेत जे डोळ्यासमोर ना कदाचित प्रेक्षकांनी पाहिलं की या धावसंख्या चेस होतील, त्या धावसंख्यासुद्धा रोखलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री चषकामध्ये तुम्ही पहा, मॅच तुम्हाला पाहायला मिळाली गोरसई वर्सेस कारिवली. कपिल केनेचं जे षटक 9 धावसंख्या त्याने डिफेन्स केल्या गेल्या, 2 विकेट त्याने त्या ओव्हरमध्ये घेतले गेले. म्हणजे कोणी विचारही करू शकत नाही, प्रेडिक्शन करू शकत नाही की कोणता आकडा तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल. हा आकडा आता खऱ्या त्याने सर करेल का की या धावसंख्या डिफेन्स होतील, ही येणारी वेळ आणि नक्कीच काळच ठरवेल. फहीमचं षटक संपन्न झालंय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं षटक 12 धावसंख्येचं, ज्यामध्ये 2 चौकार आले आणि आता दुसऱ्या षटकासाठी रविश या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. 12 धावसंख्या बनल्यात, लक्ष होतं 34. अगदी शांत स्वरूपाने ही मॅच चालली आहे. उन्हाचा जो ओघ आहे ना तो क्रीडांगणावरती जास्त आहे, म्हणून विनंती करेन की हायड्रेट बॉडीला नक्कीच सातत्याने ठेवा. पाण्याची गरज भासली तर आम्हाला कॉल करा, तुमच्याकडे नक्कीच पाण्याची व्यवस्था केली जाईल. स्ट्राईकवरती ऋषी, टीमची धावसंख्या 12. अगदी शांत स्वरूपात चालू असलेलं हे क्रिकेट. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल याच फटक्यासाठी जाणला जातो ऋषी भोईर. पहिल्याच फटक्यावरती दर्जा अगदी आपला दाखवून देणारा वाकलंगावचा ब्रँड या ठिकाणी चिपकवत असताना येतो टीमसाठी हा मस्ट निडेड फो. चौकार आलाय. अगदी शफल झाले, बॉलची लेन पाहिली गेली, गती पाहिली गेली, वाट पाहिली गेली आणि त्यानंतर वाट लावली गेली आणि आपला सिग्नेचर स्ट्रोक की स्लॉक स्वीप. अशा प्रकारे तर फटके ना सातत्याने ऋषी भोईर खेळत असतो. या फटक्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याला कलात्मकता लाभली गेली आहे, म्हणजे या फटक्याच्या कलेचा ना तो कलाकार आहे. चौकार आलाय 16. थांबून खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या गॅपमधनं, नक्कीच बॉल काढायचा होता, समोर होते त्या ठिकाणी. त्याच्या अगोदर दुसरे फिल्डर वळले गेले, बॉल अडवला गेला, फेकी केली गेली होती. त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला गेला आणि या बॉलवरती सिंगल. फटका खूप सुरेखरित्या होता, बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवली गेली, व्यवस्थित बॅटवरती नव्हता. त्या ठिकाणी कव्हर आणि जे थर्डमॅनला फिल्डर होतं ना त्याची गॅप शोधायची होती पण ती शोधली गेली नाही, सिंगल आली आहे. खोलवटापाचा बॉल, लाईन चांगली आहे, गती चांगली होती, बीट केले गेले बॅट्समनला. आघाडीला जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले होते ना त्यांनी ठरवलं होतं की सुरुवातीला जर धावसंख्या आपल्याला सर करायची असतील तर सुरुवातीला खेळ जरी शांत झाला ना तरी शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाऊच शकत नाही. 4 ते 5 ओव्हरमध्ये नक्कीच ही मॅच फिनिश होईल. त्याच अनुषंगाने सुरुवातीला जास्त घाई करायची गरज नाही आहे हे सांगितलं गेलं बॅट्समनने आणि अद्यापही तरी चांगला खेळ चालू आहे. थांबून खेळतात, बॉटम हँडचा वापर, जास्त ताकद नव्हती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण तो प्रयत्न डायरेक्ट हिटचा का केला गेला नाही हाही प्रश्न आहे.
डीपला फिल्डर होते, त्या ठिकाणी कव्हर करण्यासाठी डायरेक्ट हिट झाला असता, बॅकअप मिळाला असतं, कदाचित डायरेक्ट हिट झाला तर फलंदाज बाद होऊ शकले असते. या सर्व गोष्टी ना तुम्हाला एक मेंटली माइंड सेट करावा लागतो. तो माइंड सेट नाही आहे आणि एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा ऋषी भोईर त्या ठिकाणी गॅप शोधायची होती आणि इथनं झेल झाली आहे ड्रॉप. बॉल चाललाय मागे मागे, त्या ठिकाणी फिल्डर नक्कीच वलतील चेंडू खाली उचलला गेलाय आणि 2 धावसंख्या. ऋषी भोईरची कॅच ड्रॉप झाली आहे. याच्या अगोदर सुद्धा संधी होती ऋषी भोईरला बाद करण्याची, ती संधी थोडीशी मिस झाली गेली. त्याच्यानंतर जी संधी आता आली होती ना ती खऱ्या अर्थाने दरवाजेपर्यंत चाळून आली होती ऋषी भोईरला बाद करण्याची, परंतु त्या बॉलवरती आल्या धावसंख्या, 2 टीमची धावसंख्या 20 ऑन बोर्ड, 20 या आकड्यावरती. या बॉलला शफल झाले ऑन साईडला, पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंग लेगला हा बॉल सरळ तुम्हाला पाहायला मिळतोय ऋषी भोईरच्या बॅटमधनं. अजून एक क्लासिकल स्ट्रोक षटकार. बॉलवरती अगदी बारकाईने नजर आहे ऋषी भोईरची. फटक्याचं सिलेक्शन, बॉलची गती, फटका मिरिटमध्ये अगदी खेळत असताना ना हे 2 नेत्रदीपक षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. फटक्यासाठी खऱ्या अर्थाने जागा त्यांनी बनवली गेली. त्यांनाही माहिती आहे की फील्ड पोझिशन विखुरलेली नाही आहे, 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे. आपल्यासमोर 2 षटक असे आहेत की ज्या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावसंख्या बनवू शकतो. तेच जाणलं गेलं. शफल झाले, कॅच ड्रॉप झाली, त्यावरती 2 धावसंख्या आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपली बॅट अगदी क्रॉस केली गेली. बॉलच्या मिरिटमध्ये हा फटका खेळला गेला आणि त्या बॉलवरती नक्कीच तुम्हाला 6 धावसंख्या पाहायला मिळाल्या ज्या ऋषी भोईरच्या बॅटमधून आल्यात. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या होत्या, या षटकामध्ये तब्बल धावसंख्या 14 खर्च झाल्या. म्हणजे ज्या अर्थाने बॉलिंग करत असताना त्यांना 34 धावसंख्येचं प्रोटेक्शन करायचं होतं ना ते प्रोटेक्शन 2 षटकामध्ये तर झालं नाही, परंतु येणाऱ्या आता षटकामध्ये ना खऱ्या अर्थाने ही मॅच पूर्णपणे खुली गेली आहे ऋषी भोईर आणि त्याच्यासमोर खेळत असताना बॅट्समन आपल्याला वसीम पाहायला मिळतात. वसीमने सुरुवात केली गेली, पाया रचला गेला, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आता कळस रचायचं काम ऋषी भोईर सुद्धा करतोय. ऋषी भोईर ना सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपला दर्जा हा त्याने कायम ठेवला गेला. दर्जेदार खेळाडू आहे आणि तीच खेळी खऱ्या अर्थाने आपल्या टीमसाठी करत असताना. षटक क्रमांक 3 उमेरचं. बॅटिंगवरती सुद्धा आले होते उमेर, जास्त धावसंख्या बनवू शकले नाही, परंतु बॉलिंगवरती असताना आता पाहूया कशा प्रकारे त्याचा कमबॅक राहणार आहे. द विकेट. या वेळेला पहिलाच बॉल वसीमसाठी लाईन मिस केली, दाखवली गेली, यष्टी वाकवली गेली आणि पहिली सफलता मिळत असताना किंडार पाडली गेली. या पार्टनरशिपला 26 या आकड्यावरती पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॉल चांगला होता, अगदी गतीने हा बॉल हाताळला गेला, गतीने बीट झाले, गतीने बचाव केला गेला त्या ठिकाणी उमेरचा आणि वसीमची. खऱ्या ही पहिली विकेट आली. विकेट ना कदाचित पहिल्या षटकामध्ये आली असती तर या मॅचमध्ये स्वप्न पाहू शकली असती टीम, परंतु पहिल्याच डावामध्ये जास्त धावसंख्या बनवू शकली नाही. फक्त 33 धावसंख्या बनवल्या गेल्या आणि आता थोडंसं दुःखाचं साबट जरूर बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं हटलं गेलं आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती आलं आहे. अंडर प्रेशर खेळते फिल्डिंग करणारी टीम. स्पर्धा दर्जेदार आहे. कौसागाव नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी 2022. नासिर मोहम्मदीन खान बुबेरे एनके ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा तुम्ही अनुभवत आहे. बॉल व फुल टॉस ऑन साईडला व्ही शेपमध्ये अलॉंग द कार्पेट. ज्या ठिकाणी नक्कीच जी रनिंग तुम्हाला एक पोझिशन जी खेळपट्टी पाहायला मिळते त्या ठिकाणी नक्कीच हा बॉल ट्रॅव्हल झाला. या मैदानाची आखणी खऱ्या अर्थाने सुरेखरित्या आहे. एक सिंगल आली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी झाला दाखल मयूर. ऋषीसाठी हा बॉल बचाव केला गेला. बॉल चांगला होता उमेरचा. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट उगला गेला थोडासा. ही संधी आली होती ऋषी भोईरला तिसऱ्यांदा बाद करण्याची. ती संधी थोडीशी सारली गेली, व्यवस्थित पोहोचले गेले. डायरेक्ट हिट सुद्धा झाला नाही आणि इथनं सिंगल. मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाद झाले फलंदाज पहिले, जिथे धावसंख्या आता 26. त्यानंतर आता तरी प्लस पॉईंटमध्ये आहे बॅटिंग करणारी टीम. द विकेट. थांबून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आहे. ऑन साईडला धावा ब्युटिफुल मिळतील मयूरच्या बॅटमधनं. हा पहिला प्रहार षटकार आणि तेच केलं गेलं की षटकाराने मॅच करताना फिनिश करायची होती आणि मॅचची करताना फिनिश सुद्धा झाली आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन गेले कधी, मॅच फिनिश झाली कधी आणि टीम विजयी झाली कधी हे कळालंच नाही. फटक्याने खऱ्या अर्थाने सुंदररित्या या मॅचला आकार दिला गेला, मॅचला उकार मिळाला गेला की या सामन्यामध्ये
विन होत असताना त्या ठिकाणी टीम